हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी गणेश उकाड आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. यूट्यूब चॅनलचं नाव पण गणेश उकाड हेच आहे. आपण महाराष्ट्राचं हवामान याबद्दल माहिती घेत आहोत आणि जवळपास या संबंधित आपण अगोदर 2 लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहे आणि हे तिसरं लेक्चर आहे. आणि आणखीन यामध्ये 1-2 महत्त्वाचे लेक्चर होऊ शकतात. तर जसं लेक्चर होईल तसं आपण ते कंटिन्यू अपलोड करत राहूया. या अगोदर आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्राचे जे हवामान आहे कशा पद्धतीने मान्सून वाऱ्याचं आगमन होते, त्यामध्ये सूर्याचं उत्तरायण दक्षिणायन यामध्ये कोणता इम्पॅक्ट होतो आणि मान्सून वारे कशा पद्धतीने भारताकडे येते, महाराष्ट्रात कधी आगमन होते, त्यानंतर कशा पद्धतीने पाऊस पडतो, पावसाचे प्रकार, एक बेसिक माहिती घेतलेली आहे. इथं पण आपण ऑलरेडी नोट करून ठेवलेलं आहे. ते आपण बघणारच आहोत, समजून घेणारच आहोत. आणि विशेषतः आता आपण सुरुवातीला जे 2 लेक्चर बघितले होते ते कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आणि एकदम वर्ल्ड लेवल, अर्थ लेवलचा जो सिनारिओ, नॅशनल लेवलचा जो सिनारिओ आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हवामान या गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यासाठी काही बॉर्डर किंवा मर्यादा नसते. तर त्यासाठी प्रत्येक गोष्ट आपल्याला बघावी लागते. म्हणजे जागतिक परिस्थिती किंवा पृथ्वीवर कशा पद्धतीचे हवामान आहे, वातावरण कसं आहे, कुठं कोणती क्रिया होत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट किती दूरपर्यंत राहू शकतो. तर ह्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी आपल्याला पृथ्वीवरच्या बघावं लागते. तसेच दक्षिण आशियामध्ये कोणती परिस्थिती निर्माण होत आहे हवामान बदलासाठी, तर या गोष्टी आपण सुरुवातीच्या 2 लेक्चरला समजून घेतलेल्या आहे. आणि आता जे आपण बघणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये जे हवामान आहे, विशेषतः महाराष्ट्राचे हवामान आणि तिथं मान्सून वाऱ्यांचं आगमन आणि पावसाळा. तर महत्वाचं म्हणजे मान्सून वारे जो महाराष्ट्रामध्ये 7 जूनला आगमन होते आणि जवळपास आपल्याला तिथं 95% पाऊस मोसमी वाऱ्यापासून मिळतो. तर त्याबद्दल आपण माहिती सविस्तर घेणार आहोत. चला तर बघू शकता, इथं तुम्ही ऑलरेडी आपण कंटेंट नोट केलेला आहे. महाराष्ट्रातील हवामान. तर महाराष्ट्रातील हवामान कसे आहे, तर साहजिक आहे, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं उष्णकटिबंधीय, जसं आपल्या देशाचं हवामान आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचं हवामान आहे. कारण महाराष्ट्र हे देशाच्या मध्यभागी आहे आणि उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. तर साहजिक आहे, जसं जसं आपल्या देशाचं हवामान असेल तसंच महाराष्ट्राचे राहील. तर महाराष्ट्र हवामान कसं आहे, उष्णकटिबंधीय हवामान आहे. आणि भारत आता सेपरेट आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो तर आपल्याला सुरुवातीला हे बघावं लागेल. कारण पावसाचं आगमन किंवा मान्सून वारे येण्याच्या अगोदरची प्रोसेस काय आहे ते आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. पण इथं एक थोडक्यात आपण समजून घेऊया बा, उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती काय राहते आणि कोणत्या भागामध्ये किती तापमान राहते. इथं बघू शकता तुम्ही, आपण नोट केलेलं आहे तापमानची उन्हाळ्यामध्ये परिस्थिती आणि उन्हाळ्यातील हवामानाची परिस्थिती नेमकं महाराष्ट्रात कशा पद्धतीनं राहते. इथं नोट केलेलं आहे तापमान कोकण वगळता संपूर्ण पठारावर किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान राहते. जे महाराष्ट्रामध्ये जे तापमान आहे, आता महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत एक प्रकारे नदीच्या दृष्टीने विचार करतो म्हणतो जलविभाजकाचं काम करते. त्याच पद्धतीने इथे ते एक प्रकारे हवामान विभागणीचंही काम करत आहे. त्याचं कारण असं आहे की जेवढं कोकणचा किनारपट्टी आहे किंवा कोकण किनारपट्टीचा भाग आणि कोकणचा भाग, तिथं जो नॉर्मल टेम्परेचर आहे तो 30 ते 33 डिग्रीच्या दरम्यान राहते. परंतु कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचत होते. विशेषतः खानदेश किंवा विदर्भात तर प्रचंड असं तापमान असते. जवळपास 45 डिग्री सेल्सिअस प्लस तापमान विदर्भामध्ये राहत असते आणि काही शहरामध्ये तसं रेकॉर्डही केल्या गेलेलं आहे. तर उन्हाळ्यात भयानक तापमान जे आहे ते विदर्भामध्ये राहते. परंतु जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री सेल्सिअसच्या वरच तापमान असते कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात 40 डिग्री सेल्सिअसच्या वर उन्हाळ्यामध्ये तापमान राहते. आणि कोकण एक प्रकारे उत्तम हवामान तिथं आढळते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर सेम राहील, हिवाळ्यामध्ये सेम राहील, पावसाळ्यामध्ये सेम राहील. त्याचं असं कारण आहे की कोकणच्या लगतच समुद्र आहे, कोकणाला समुद्र किनारा लाभलेला आहे. त्यामुळे टेम्परेचर बॅलन्स होण्यास मदत होते. तर समप्रमाणात तिथं हवामान आढळते. परंतु सह्याद्रीच्या पूर्वेकडे जसं जसं आपण जाऊ तसं तसं तापमान वाढत जाते आणि विदर्भामध्ये अतिशय भयानक असं तापमान उन्हाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर हे झाली उन्हाळ्याची परिस्थिती. परंतु मार्च मे 2 महिन्यात तर भयानक तापमान असते. मेच्या नंतर जेव्हा जून महिन्याची सुरुवात होते आणि आपल्याला माहिती आहे बा, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं जे आगमन आहे सुरुवातीला आपल्या देशामध्ये केरळ या राज्यामध्ये 1 जूनला आपण नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन देशामध्ये समजतो.
आणि हे नैऋत्य मोसमी वाऱ्याचं जे आगमन आहे महाराष्ट्रामध्ये ते 7 जून पर्यंत येऊन जातात आणि 15 जुलै पर्यंत संपूर्ण देशामध्ये हे नैऋत्य मोसमी वारे पसरलेले असतात. तर महाराष्ट्रात जे आगमन आहे ते 7 जूनच्या दरम्यान आहे. 7 जूनला आपण आगमन मानत असतो आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वारे पसरतात आणि त्यापासून आपल्याला पाऊस मिळतो. परंतु जेव्हा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन महाराष्ट्रात होते तेव्हा परिस्थिती अशी आहे का कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्या दरम्यान सह्याद्री पर्वत आहे, प्रचंड मोठासा सह्याद्री पर्वत आहे. त्यामुळे इथं जे नैऋत्य मोसमीचे जे ढग आहेत ते इथं अडवल्या जातात आणि म्हणूनच सह्याद्री पर्वतामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्याला दिसून येतो. त्याचं कारण हेच आहे का सह्याद्री पर्वत समोर असल्यामुळे तिथं प्रतिरोध पाऊस पडत असतो. कारण सह्याद्री पर्वताला ओलांडण्यासाठी ढगांना खूप कसरत करावी लागते, कारण सह्याद्री पर्वताची हाईट जास्त आहे आणि ढगामध्ये ऑलरेडी आर्द्रता आहे, पाणी आहे, पाण्याला घेऊन ते ढग जात आहेत आणि जेव्हा सह्याद्री उंच भिंतीसारखा समोर येतो तेव्हा त्यांना वर जाण्यासाठी वर जाणं हे पॉसिबलच नसते. म्हणून सर्वात जास्त जे पाऊस आहे सह्याद्रीच्या भागामध्ये पडत असते. जवळपास काही ठिकाणी तर 700 सेंटीमीटर इतकं पाऊस पडत असते. जसे इथं आपण नोट करून ठेवलेलं आहे आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, गगनबावडा, लोणावळा असे काही महत्वाचे ठिकाण आहे. तिथं 700 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाऊस नोंदवले गेलेले आहे. 700 डिग्री सेंटीमीटर पर्यंत पाऊस नोंदवलेला आहे. आता हेच कारण आहे की सह्याद्री पर्वत असल्यामुळे तिथं सर्वात जास्त पाऊस पडते. परंतु जेव्हा हेच नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीला ओलांडून समोर जाते तेव्हा फार बिकट परिस्थिती होते, कारण सह्याद्री पर्वत समोर असल्यामुळे बरचसा पाऊस सह्याद्री पर्वतावर पडून गेलेला आहे आणि बरेचसे ढग हे रिकाम झालेले आहे. आता जेव्हा ते समोर जाते तेव्हा त्यामध्ये बाष्प नसते, ढगामध्ये बाष्प नसल्यामुळे सह्याद्रीच्या समोरचा जो प्रदेश आहे किंवा समोरचा जो भाग आहे तो एक प्रकारे तिथं काही पाऊस पडत नाही किंवा फार कमी प्रमाणात पाऊस पडते. 30 ते 50 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडते. म्हणून तो प्रदेश आपण पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून त्याची गणना केली जाते. तर अशी परिस्थिती कोकणाची आहे आणि या दरम्यान जे पावसाचे ठिकाण आणि पावसाचे जे दिवस आहे त्यानुसार वेगवेगळ्या गावामध्ये किंवा शहरामध्ये जिथं सर्वात जास्त पाऊस पडते दिवसमानाच्या हिशोबाने असो किंवा सेंटीमीटरच्या दरम्यान असो, म्हणजे सर्वात जास्त दिवस कोणत्या कुठे पाऊस पडतो तर त्या हिशोबाने आपण इथं नोंद करून ठेवलेलं आहे. तसंच आता या बाजूला आपण सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो तर हेही आपण नोंद करून ठेवलेलं आहे. आता ते आपण बघणारच आहोत. इथं सुरुवात आपण हे बघूया बा, नेमकं कोकण ते म्हणजे कोकण या भागाकडून जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ, विदर्भाकडे जाऊ, तर परिस्थिती काय असते पावसाची. नैऋत्य मोसमी वारे यांचं आगमन झालेलं आहे कोकणामध्ये. सह्याद्री पर्वत मधात आहे. सह्याद्री पर्वतामुळे जे काही बाष्प आहे ढगामध्ये जे बाष्प होतं ते बाष्प इथं सोडून देतात आणि ढग हलके होऊन सह्याद्री पर्वताच्या समोर जातात. सह्याद्री पर्वताच्या समोर गेल्यानंतर ढगामध्ये बाष्प नसल्यामुळे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. हा जो भाग आहे ना हा भाग पर्जन्य छायेचा भाग म्हणून ओळखला जातो आणि इथं जवळपास 30 ते 50 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडतो. हा भाग हा किंवा त्यालाच आपण अवर्षणग्रस्त प्रदेश असाही म्हणतो. परत जसं जसं समोर जाते परत पावसाचं प्रमाण हे वाढत जाते. तर बघू शकता तुम्ही, आपण नोंद करून ठेवलेलं आहे. सह्याद्री पर्वतावर सर्वात जास्त पाऊस पडत आहे, कोकणामध्ये पडत आहे, समोर पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तिथं अतिप्रमाणात कमी पाऊस पडत आहे आणि परत पठारावर किंवा पश्चिमेकडून जसं जसं पूर्वेकडे जावं तसं तसं पावसाचे प्रमाण वाढत आहे. सुरुवातीला 40 ते 50 सेंटीमीटर या भागामध्ये पाऊस पडतो, म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये 40 ते 45 सेंटीमीटर पाऊस पडतो. समोर पश्चिम विदर्भामध्ये किंवा आणि मराठवाड्यामध्ये 75 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो आणि मध्य विदर्भामध्ये 100 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो आणि पूर्व विदर्भामध्ये 150 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. इथं आपण नोट करून ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने पावसाची परिस्थिती आहे आणि त्या आपण काही महत्वाचे कंटेनही नोट केलेले आहे, तेही आपण बघूया. कोकण आणि घाटमाथ्यावर जे पाऊस आहे 250 ते 350 सेंटीमीटर दरम्यान पडते किंवा त्याहूनही जास्त पडते आणि दिवसाचा जर कालावधी बघतो म्हणलं तर 75 ते 95 दिवस आहे. हे आपण हे व्यवस्थित बघून घ्या, कारण हे खूप महत्वाचं आहे. बघू शकता तुम्ही, आपण ऑलरेडी सविस्तर चर्चा केलेली आहे. तशा पद्धतीनं सह्याद्री पर्वत
मधात असल्यामुळे या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि कालावधी पण तिथं जास्त आहे. तर किती आहे ते कालावधी कोकण घाटामध्यावर 250 ते 300 दरम्यान कोकण व घाटमाथ्यावर किंवा त्याहूनही जास्त पाऊस कोकण व घाटमाथ्यावर पडत असतो. कोकण व घाटमाथ्यावर पडत असतो. आणि यांचा पावसाचा कालावधी जो आहे, पावसाचा कालावधी हे 75 ते 95 दिवस आहे. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. जे हायलाइट केलेलं आहे, कोकण व घाटमाथ्यावर पाऊस जे आहे 250 ते 350 सेंटीमीटर पेक्षाही जास्त त्या भागामध्ये पाऊस पडतो आणि पावसाचा कालावधी 75 ते 95 दिवस आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र म्हणजे हा भाग. आता या भागामध्ये किती पाऊस पडतो, कसा पाऊस पडतो ते आपण बघूया. त्याचा कालावधी किती आहे पावसाची. तर मध्य महाराष्ट्रामध्ये जे आहे 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्रात 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस पडतो. आणि दिवसाचा कालावधी जर विचार करतो म्हणलो किती दिवस पाऊस पडते, तर सुमारे 30 ते 50 दिवस. आता हे 30 ते 50 दिवस जे पाऊस आहे मध्य महाराष्ट्रात पडते 50 ते 75 सेंटीमीटर, हे त्या पावसाची तुलना आहे तिथं. तसंच विदर्भामध्ये जे पाऊस आहे ते 100 ते 100 सेंटीमीटर. विदर्भामध्ये जे पाऊस पडते 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडते. आणि दिवसाचा जो कालावधी आहे म्हणजे किती दिवस, सरासरी किती दिवस पाऊस पडते, तर 60 ते 65 दिवस सरासरी दिवसाचा कालावधी आहे पाऊस पडण्याचा. आणि इथं आपण काही महत्वाचे पॉइंट नोट केलेले आहे. सर्वात जास्त दिवस कोणत्या ठिकाणी पडत असतो. आता हे आपण महत्वाचे मुद्दे काही कव्हर केलेले आहे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ. आता हा जो भाग आहे कोकण आहे, 250 ते 350 सेंटीमीटरहूनही जास्त पाऊस पडतो. आणि दिवसामध्ये जर विचार करतो म्हणजे किती दिवस पाऊस पडते कंटिन्यू तिथं, कंटिन्यू किंवा एक इन अँड ॲव्हरेज, तर दिवस आहे ते 75 ते 95 दिवस सुमारे अंदाजे आहे. आता आपण जे दिवस इथं नोट करून ठेवलेला आहे, म्हणजे इतके दिवस पडते असं काही नाही, कधी कमी तर कधी जास्त होऊ शकते. ते इन अँड ॲव्हरेज आहे. आणि 250 ते 350 दरम्यान जे आपण सेंटीमीटर पाऊस दाखवलेला आहे ते पण इन अँड ॲव्हरेज आहे. सिच्युएशन नुसार कधी कमी पडते, कधी जास्त होऊ शकते, पण हे ॲव्हरेज आहे. तर ॲव्हरेज किती आहे, कोकण व घाटमाथ्यावर पाऊस पडण्याचा ॲव्हरेज आहे 250 ते 350 सेंटीमीटर हून जास्त. आणि दिवस आहे 75 ते 95 दिवस. मध्य महाराष्ट्र हा भाग, म्हणजे 30 ते 50, 40 ते 50 सेंटीमीटर जे दाखवलेला आहे ना, हा भाग मध्य महाराष्ट्र आहे. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस जे पडतो तो 50 ते 75 सेंटीमीटर, म्हणजे इथून ते इथपर्यंत हा जो भाग आहे 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस पडतो. आणि कालावधी दिवसामध्ये 30 ते 50 दिवसचा कालावधी आहे. तसंच विदर्भामध्ये 100 ते 150 सेंटीमीटर बघू शकता तुम्ही इथं, 100 ते 150 सेंटीमीटर दरम्यान पडतो. आणि दिवसामध्ये विचार केला करतो म्हणलं तर 60 ते 65 दिवस विदर्भामध्ये पावसाचे दिवस आहेत किंवा त्या कालावधी दरम्यान पाऊस पडतो. आता हे इन अँड ॲव्हरेज आपण घेतलेलं आहे, जो आपल्याला ऑथेंटिक डेटा आहे, जे आपले रिसोर्स आहे तिथून आपण घेतलेला आहे आणि प्रॉपर माहिती आहे ती. आता इथं बघितलेलं आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येत आहे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं जसं आगमन झालेलं आहे, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना सुरुवातीला पश्चिमेकडे जास्त पाऊस पडत आहे. आणि सह्याद्री ओलांडल्यानंतर पावसाचं प्रमाण एकदम कमी आहे. पण जसं जसं समोर जात आहे पावसाचं प्रमाण हे वाढत वाढत जात आहे. बघू शकता तुम्ही, सह्याद्रीपर्यंत ठीक आहे, सर्वात जास्त पाऊस इथं पडत आहे. परंतु सह्याद्री पर्वताच्या समोर गेल्यानंतर सह्याद्री पर्वताच्या समोर गेल्यानंतर पावसाचं जे प्रमाण आहे ते वाढत आहे. 30 ते 50 सेंटीमीटर, समोर 40 ते 50 सेंटीमीटर, त्यानंतर 75 सेंटीमीटर, त्यानंतर 100 सेंटीमीटर, आणि एकूण पूर्व विदर्भामध्ये 150 सेंटीमीटर असं पावसाचं प्रमाण वाढत आहे. तर मग हे या लेवलचे जे क्वेश्चन येत असतील यावर स्टेटमेंट या पॅटर्न मध्ये क्वेश्चन येऊ शकते. स्टेटमेंट असं येऊ शकते का, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे जसं जसं नैऋत्य मोसमी वारे जाते तसं पावसाचं प्रमाण कमी होते का वाढते, किंवा कमी होते असं स्टेटमेंट असेल तर ते विधान चुकीचं आहे. आणि वाढत जाते हे जर स्टेटमेंट असेल तर ते विधान बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट येऊ शकते. तर या हिशोबाने ऑब्झर्वेशन असणं किंवा त्या दृष्टीने बघणं खूप गरजेचं आहे. हे पण लक्षात राहू द्या. त्यानंतर आपण इथं काही महत्वाचे गाव नोंद केलेले आहे. सर्वात जास्त पाऊस महाराष्ट्रामध्ये, सर्वात जास्त पाऊस म्हणजे सर्वात जास्त पाऊस नाही आहे, सर्वात जास्त दिवस पाऊस कुठं पडतो ते इथं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो आपण इथं नोंद करून ठेवलेला आहे. तर सुरुवातीला आपण बघूया सर्वात जास्त पावसाचे दिवस कोणत्या गावामध्ये नोंद केलेले आहेत.
आणि किती दिवसाचा रेकॉर्ड आहे तर ते आपण बघूया सुरुवातीला. नंबर 1 वर आहे गगन बावडा, 129 दिवसाचा रेकॉर्ड आहे, म्हणजे 129 दिवस सरासरी पाऊस तिथे पडते. गगन बावडा आहे. नंबर 2 ला आहे आंबोली, 125 दिवस. नंबर 3 महाबळेश्वर, 118 दिवस. नंबर 4 ला आहे सावंतवाडी, 113 दिवस. आणि नंबर 5 ला आहे माथेरान, 107 दिवस. दिवसाच्या हिशोबाने हे आपण बघितलेलं आहे का किती दिवस कोणत्या गावात पाऊस पडते किंवा कोणत्या शहरामध्ये पाऊस पडते किंवा कोणत्या ठिकाणी पडते ते आपण नोट केलेलं आहे. चढता क्रम आणि उतरता क्रम या दृष्टीने जर क्वेश्चन आले तर त्या क्वेश्चनला टॅकल करण्यासाठी तो डेटा एक चांगल्या पद्धतीने कामी येऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने आपण इथे आपण नोट करून ठेवलेला आहे. या बाजूला बघू शकता तुम्ही, इथं आपण पाऊस किती पडतो, इथं दिवस होते किती दिवस पाऊस पडते आणि इथं किती जास्त पाऊस पडते त्या हिशोबाने आपण नोंद केलेला आहे. तर नंबर 1 ला आहे आंबोली, सिंधुदुर्ग जिल्हा, 445 सेंटीमीटर इतका रेकॉर्ड केलेला आहे. सरासरी पाऊस त्या दरम्यान आंबोलीला पडत असतो. त्यानंतर महाबळेश्वर आहे. नंबर 3 ला गगनबावडा, नंबर 4 ला माथेरान आणि नंबर 5 ला सावंतवाडी. म्हणजे चढता किंवा उतरता क्रम सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण त्यांचा जर आला तर या हिशोबानं हा डेटा कामी येईल. अशा पद्धतीने आपण सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आणि सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारे ठिकाण या दोन्ही बद्दल आपण माहिती घेतलेली आहे. इथं जिल्हे पण नोंद करून दिलेला आहे. आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात आहे, गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे, माथेरान हे रायगड जिल्ह्यात आहे आणि सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. जोड्या लावण्याच्या हिशोबाने पण क्वेश्चन आले तर तुम्ही अशा पद्धतीनं मॅच द पेअर मध्ये मॅच करू शकता. तर हे कारण हे काही याच्यात पर्यटन स्थळ पण आहे. माथेरान, महाबळेश्वर हे एक प्रकारे पर्यटन स्थळ पण आहेत आणि जास्त पाऊस पण तिथं पडतो. म्हणजे दोन्ही हिशोबाने आपण ते मॅनेज करू शकतो. आता महत्वाचा डेटा आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपण बघूया वार्षिक पर्जन्याचे वितरण. आता महाराष्ट्रामध्ये जे वार्षिक पर्जन्य आहे त्याचं जे वितरण आहे कशा पद्धतीने आहे तर कोकण व सह्याद्री पर्वतात घाटमाथ्यावर काही भागात 300 ते 750 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडतो. आता काही भागात आहे, संपूर्ण घाटमाथ्यामध्ये किंवा संपूर्ण कोकणमध्ये 750 इतकं सेंटीमीटर इतकं पाऊस पडत नाही. तर काही मोजक्या ठिकाणी जसे की आता आपण ही जी यादी बघितली आंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा, माथेरान, सावंतवाडी, तर तेच तेच जवळपास गाव आहेत किंवा शहर आहेत. आपण इथं बघू शकता तिथं 500 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडते. काही ठिकाण आहेत त्यामध्ये आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, गगनबावडा, सावंतवाडी, महाबळेश्वर, तर हेच गाव आहेत आणि ते पर्यटन स्थळ म्हणून पण फेमस आहेत. आता हे झालं 350 ते 750 सेंटीमीटर दरम्यान पाऊस पडणारे ठिकाण. त्यानंतर आहे 200 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडणारे स्थळ. आता हे 200 ते 300 सेंटीमीटर जे पाऊस पडते हे कोकण भागामध्ये पडते. 200 ते 300 सेंटीमीटर हा जो कोकणाचा भाग आहे ना, या भागामध्ये किंवा घाटमाथ्याच्या किनारी भागामध्ये 200 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडते. आणि वार्षिक पर्जन्य सुमारे 90 दिवसाचा आहे अवरेज, इन अँड अवरेज म्हणजे 80 ते 100 दिवसाचा कालावधी आहे कोकण या भागामध्ये पाऊस पडण्याचा. तर हा भाग आहे तो. त्यानंतर आहे 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडणारे. आता 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस कुठे पडते तर तिथं नोट करून दिलेलं आहे पूर्व विदर्भ, ठाणे व नांदेड जिल्हा. बघू शकता तुम्ही तिथं आपण मॅपवर पण नोट करून ठेवलेला आहे. 100 आणि 150 डिग्री जे आहे ते पूर्व विदर्भ आहे. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे सह्याद्री पर्वत जर वगळलो आपण, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे जसं जसं मोसमी वारे जातात त्या पद्धतीनं पावसाचे प्रमाण हे वाढत राहते. इथं बघू शकता तुम्ही 40 ते 50 सेंटीमीटर, तिथं 50 सेंटीमीटरहून कमी, तिथं 40 ते 50 सेंटीमीटर, नंतर 75 सेंटीमीटरच्या दरम्यान, नंतर 100 सेंटीमीटरच्या वर, नंतर 150 सेंटीमीटरच्या वर या पद्धतीनं पावसाचे प्रमाण हे वाढत गेलेले आहे. तर अशा पद्धतीनं 200 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडणार जे ठिकाण आहे ते आपण बघितलो. त्यानंतर 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडणारे ठिकाणे आपण बघितलो. आता आपण बघणार आहोत 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडणारे ठिकाण. आता इथं दिसत आहे पूर्ण जो मध्य महाराष्ट्र आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे या दरम्यान जे आहे 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडते. यामध्ये कोणकोणते भाग आहेत? पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश. म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाचा काही भाग यामध्ये येतो. 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या यामध्ये पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आणि इथं पावसाचे जे दिवस आहे सुमारे 40 ते 60 दिवस आहे. 40 ते 60 दिवस आहे, हे लक्षात राहू द्या, खूप महत्वाचं आहे.
आणि त्यानंतर आपण इथं जे नोट करून ठेवलेलं आहे, अगोदर आपण याबद्दल माहिती घेतलेली आहे, पण परीक्षेच्या दृष्टीने तेवढा महत्वाचा नाहीये, तरी आपण हे बघून घेऊया. जे प्रजननाचे प्रकार आहेत, तर 4 प्रकारचे आहेत प्रजननाचे प्रकार. महत्वाचे 3च आहेत. आरोही आरोही पाऊस, आवर्ती पाऊस, प्रतिरोध पाऊस आणि कृत्रिम पाऊस. आता हे मोसमी वारे जे पडत आहेत, हे महाराष्ट्रामध्ये जे पाऊस पडत आहे मोसमी वाऱ्याकडून, नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून महाराष्ट्रामध्ये जे पाऊस पडत आहे, तर तो कशा प्रकारचा आहे? तो प्रतिरोध पाऊस आहे. प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. कारण इथं सह्याद्री पर्वत आहे. तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये डोंगर आहेत, पर्वत आहेत. जसं की आपण उत्तरेकडून जर दक्षिणेकडे बघतो म्हणलं तर सह्याद्री पर्वत महत्वाचे आहे. आणि सह्याद्री पर्वताला अटॅच असे काही डोंगर रांगा आहेत, जसे की सातमाळा, अजिंठा डोंगर रांगा, म्हणजे या भागामध्ये हे सातमाळा, अजिंठा डोंगर रांगा, त्यानंतर हरिश्चंद्र, भालागड डोंगर रांगा, त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांगा, अशा पद्धतीच्या डोंगर रांगा आहेत. आणि तिकडं गडचिरोलीमध्ये, भंडाऱ्यामध्ये पण काही आहेत, जसे की गडचिरोलीमध्ये भामरागड, सुरजागड, त्यानंतर चिरोली टेकड्या, वेगवेगळ्या टेकड्या आहेत. आणि ह्या टेकड्यावर कुठेतरी ढग आडत असते. ढगांना तो फेस करावा लागतो आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण तिथं जास्त आहे किंवा जास्त पडत असतो. आणि प्रामुख्याने तो प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे, हे लक्षात ठेवा. आता पावसाचे जे 4 प्रकार आपण नोट करून घेतलेले आहे, तो आरोही प्रकारचा पाऊस आहे. तो कशा पद्धतीने पडत असतो, तर ज्या भागामध्ये सातत्याने तापमान जास्त असतो, तापमान जास्त असल्यामुळे बाष्पीभवन जास्त होते. बाष्पीभवन झाल्यानंतर बाष्प हे हवेमध्ये मिसळते. हवेमध्ये गेल्यानंतर बाष्प हवेमध्ये गेल्यानंतर त्याचं ढगामध्ये रूपांतर होते. आणि ढग जसे जसे वर जाते आणि त्यातील जे टेम्परेचर आहे, ते टेम्परेचर कमी झाल्यामुळे त्याचं सांद्रीभवन होते आणि पाऊस पडते. विशेषतः विषुववृत्त या भागामध्ये आरोही प्रकारचा पाऊस पडतो, म्हणजे दररोज पाऊस पडल्यासारखं पडतो, कारण त्या भागामध्ये तापमान हे जास्त आहे. त्यानंतर 2 नंबरचा आहे आवर्ती पाऊस. आता आवर्ती पाऊस हे जे आहे, ते कशा पद्धतीने पडतो, तर आवर्ती पाऊस म्हणजे एक प्रकारे चक्रीवादळ जे आहेत. आता कमी दाबाचा पट्टा आणि जास्त दाबाचा पट्टा जिथं निर्माण होत असतो, वारंवार त्या भागामध्ये कमी दाबाचे पट्टे आणि जास्त दाबाचे पट्टे निर्माण होते आणि एकमेकाकडे अट्रॅक्ट होते. म्हणजे कमी दाबाचा पट्टा आणि जास्त दाबाचा पट्टा एकाच ठिकाणी निर्माण झालेले आहे, तर जास्त दाबाचा पट्टा जो आहे तो कमी दाबाच्या पट्ट्याकडे आकर्षित होतो आणि तिथे चक्रीवादळ तयार होते. आणि अशा परिस्थितीमध्ये चक्रीवादळी सोबत जो पाऊस पडतो त्याला आपण आवर्ती पाऊस म्हणतो. आणि प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणजे आता जे आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये जे पाऊस पडते ते प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे. आणि यापासून जवळपास आपल्याला 90 ते 95% पाऊस मिळत असतो. तर या पद्धतीनं हे महत्वाचे काही कंटेन आहे. तसंच आपण एक चौथं पण प्रकार पावसात आहे, पण तो नॅचरल नाही आहे, तो कृत्रिम आहे. कृत्रिम पाऊस म्हणजे आपण कृत्रिमरित्या तो पाऊस पाडत असतो. जिथं ढग दिसत आहे, ढगामध्ये बाष्पाचं प्रमाण दिसत आहे आणि पावसाची गरज आहे, तर त्या ठिकाणी त्या ढगामध्ये सोडियम क्लोराईड किंवा सिल्वर आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड या प्रकारचे केमिकलचा वापर करून तिथं ढगामध्ये सोडल्या जाते, जेणेकरून केमिकल रिॲक्शन होऊन पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जातो. तर तो कृत्रिम पाऊस आहे. तर हे लक्षात राहू द्या, हे जे 3 कंटेन आहे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी जे महत्वाचे केमिकल आहेत, एक तर सोडियम क्लोराईड किंवा सिल्वर आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड याचा वापर प्रामुख्याने केला जातो. तर आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडते आणि सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागात पडते, त्या सर्वात जास्त दिवस कोणत्या ठिकाणी पाऊस पडते, प्रत्येक अँगलनं आपण जवळपास सविस्तर पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जोड्या लावा किंवा उतरता क्रम चढता क्रम या अनुषंगाने डेटा कशा पद्धतीने कामी येईल, हे पूर्ण डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अपेक्षा आहे की तुमच्या लक्षात येत असेल. चला तर परत एकदा भेटूया नंतरच्या लेक्चरमध्ये.